संगमनेर तालुक्यातील पारेगाव खुर्द येथील ग्रामीण भागातील आयटी क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या द बाप कंपनीचा आज तृतीय वर्धापन दिन आणि प्रथम बॅचचा दीक्षांत समारंभ राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर, आमदार अमोल खताळ, बाप कंपनीचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात पार पडलाय। कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आली। द बाप कंपनीचा 3 वर्षाचा संघर्षमय प्रवास द बाप कंपनीचे सीओ भाऊसाहेब घुगे यांनी मान्यवर स्वागत व प्रास्ताविक केले। यावेळी सर्वच उपस्थित मान्यवरांचा सन्मान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब घुगे, एमडी रामनाथ घुगे आणि सीएफओ रामकृष्ण मणी यांच्या हस्ते सार्वजनिक आरोग्य, पाणी पुरवठा, ऊर्जा, महिला, बालविकास, सार्वजनिक बांधकाम व परभणीच्या पालकमंत्री नामदार मेघनाताई बोर्डीकर, संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल भाऊ खताळ, भाजप प्रदेश प्रवक्ता विनोदजी वाघ यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी साक्षी मोकळ, शिववर्धन गीते व श्रेयस गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले। संस्थापक रावसाहेब घुगे यांनी आपल्या भाषणात ग्रामीण भागातील आयटी क्रांती आणि द बाप कंपनीच्या पुढील वाटचालीचे चित्र उभे केले। विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान, आयटी टीमचे प्रोजेक्ट सादरीकरण आणि विद्यार्थ्यांना ऑफर लेटर प्रदान सोहळा मोठ्या दिमागात पार पडलाय। विद्यार्थ्यांच्या पालकांनाही आपल्या भावना व्यक्त केल्या। शिवाजीराव पुलाटे यांचे मनोगत हृदयस्पर्शी ठरले। कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांचे मनोगतही झाले। द बाप कंपनीचे संस्थापक रावसाहेब घुगे यांनी आपल्या भाषणात शहरात मिळणाऱ्या संधी आता ग्रामीण भागात निर्माण होऊ शकतात त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे द बाप कंपनी आहे असे सांगितले। त्यांनी पुढे बोलताना सांगितले की आपण फक्त रोजगार निर्माण करत नाही तर विश्वास निर्माण करत आहोत आणि पहिली बॅच ही आपली प्रेरणा आहे। राज्यमंत्री मेघनादिदी बोर्डीकर म्हणाल्या की द बाप कंपनीने ग्रामीण तरुणांच्या हातात कीबोर्ड दिला आणि त्यांच्या नजरेत स्वप्न दिली। त्यांनी महिला सहभागाचा उल्लेख करत असेही नमूद केले की महिलांसाठीही हे व्यासपीठ एक सकारात्मक क्रांती ठरत आहे। मी या पुढाकाराचे मनपूर्वक अभिनंदन करते। आमदार अमोलभाऊ खताळ म्हणाले की संगमनेरच्या मातीतील हा संगणकीय वसंत म्हणजे द बाप कंपनी शिक्षण, रोजगार आणि तंत्रज्ञानाचं त्रिकूट इथे साकार घेत आहे, हे पाहून अभिमान वाटतो। ते पुढे म्हणाले, ही फक्त सुरुवात आहे, आम्ही तुमच्या पाठीशी सदैव उभे आहोत। सर्वांनी ग्रामीण भागातील आयटी उद्योगातील या उपक्रमाचे कौतुक केले। कार्यक्रमाचे आभार बाप कंपनीचे एव्हीपी टेक्नॉलॉजी विभागाचे प्रमुख श्रीकांत डुबे यांनी केले, तर आभार प्रदर्शन निलेश परबत सर यांनी केले। एवढी आयटी क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, पालक उपस्थित होते। कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते। पारेगाव खुर्द मध्ये या गावचे सुपुत्र रावसाहेबजी घुगे जे स्वतः आयटी इंजिनियर आहेत आणि चांगलं त्यांचं करिअर त्यांनी अमेरिकेसारख्या देशामध्ये सुद्धा तिथे स्वतः सेटल झाल्यानंतर माझ्या गावातल्या मुलांना ज्यांचं आयटी क्षेत्रातलं स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी इथे आले आणि या गावामध्ये बघितलं फक्त 3 वर्षामध्ये द बाप कंपनी ज्या पद्धतीने आज या ठिकाणी ग्रो झालेले मला वाटतं 800-850च्या वरती मुलांना त्यांनी स्वतःच्या पायावर उभं केलेलं आहे। हे त्यांनी सगळं फक्त बोलण्यात नाही तर सगळ्यांना दाखवून दिलंय। मला वाटतं आपल्या गावातल्या किंवा अनेक लोकांना यांच्यावरती विश्वास नव्हता, पण रावसाहेबजींनी जे मोठं पण दाखवलं आणि आपल्या गावामध्ये येऊन या ठिकाणी कंपनीची स्थापन केली आणि त्यांनी पुढाकार घेत माझ्या विनंतीला मान देत आमच्या मराठवाड्यामध्ये पहिली आयटी कंपनी द बाप कंपनी माझ्या मतदारसंघामध्ये, माझ्या जिल्ह्यात परभणीमध्ये त्यांच्याच मदतीमुळे उभी राहिलेली आहे। मला खात्री आहे की आमच्या परभणी जिल्ह्यातल्या तरुणांना सुद्धा तिथे त्यांच्यामुळे संधी मिळणार आहे। पण मी तर म्हणेल की महाराष्ट्रासाठी रावसाहेबजी पहिले आयटी मॅन लवकरच सिद्ध होतील, कारण की त्यांचा मूळ हेतू की शेतकऱ्यांच्या मुलामुलींना आयटी क्षेत्र उघडं करून द्यायचं, खुलं करून द्यायचं, की हे काही खूप मोठं रॉकेट सायन्स नाहीये। तुमच्यामध्ये असलेल्या कल्पकतेला गावामध्येच राहून आपण याला जगाशी जोडू शकतो, जगाच्या पुढे आपण स्वतःला सिद्ध करू शकतो। याचं ज्वलंत उदाहरण, यशस्वी उदाहरण म्हणजे रावसाहेब घुगेजींची ही द बाप कंपनी आहे। म्हणून मी त्यांना शुभेच्छा देते आणि माझ्याकडे त्यांनी येऊन जे मोठे पद दाखवले, कारण त्यांना आता पुण्यातून पण अनेक जिल्ह्यांमधून अनेक लोकांनी त्यांना आमंत्रण दिलं होतं, पण त्यांनी माझ्या
परभणी जिल्ह्याला निवडलं आणि मला खात्री आहे की जो उद्देश तुम्ही ठेवलेला आहे की शेतकऱ्यांच्या मुला-मुलीला आयटी क्षेत्रात आणि परत आता नवीन कन्सेप्ट पण त्यांची गाव गोठा कन्सेप्ट अनेक चांगल्या युक्ती त्यांच्या मनामध्ये आहेत आणि मला खात्री आहे की प्रत्येक कन्सेप्ट जी आपल्या ग्रामीण भागात अर्थव्यवस्था चांगली व्हावी, ग्रामीण कुटुंबियांना आर्थिक हातभार लागावा म्हणून ज्या त्या संकल्पना राबवतील ते यशस्वी होतील. त्या यशस्वीतेसाठी माझंही सहकार्य त्यांना कायम. बाप कंपनी आज 3 वर्ष पूर्ण करत आहे. 3 वर्षापूर्वी खडकाळ माळरानावर सुरू झालेला हा प्रवास आज तुम्हा सगळ्यांच्या साक्षीने तुम्हाला यशस्वी असा दिसणार आहे. बाप कंपनीने गेल्या 3 वर्षामध्ये जवळजवळ 608 मेंबर्स गोळा केलेले आहेत आणि इथे एवढ्या सगळ्या शेतकऱ्यांच्या मुलांना चांगल्या उत्तम प्रकारे जॉब, शिक्षण सगळंच एकत्र मिळत आहे. अनेकांनी भाकीत केलं होतं की प्रत्येकाला जॉब देणं शक्य नाही, ही कंपनी फॉल्स प्रॉमिसेस करते. आज आम्ही दाखवून दिलंय की त्या सगळ्यांचे सगळं काही खोटं होतं. त्यांनी कंपनीला वेळोवेळी बदनाम करण्याचा प्रयत्न त्यांचा आज पूर्णपणे अयशस्वी झालेला आहे. आज आमच्याकडे पहिल्या वर्षी आलेल्या सगळ्या मुलांना ऑफर लेटर देण्यात येत आहे. त्यांचा दीक्षांत समारंभ आहे आणि खूप चांगल्या प्रकारचे पॅकेजेस मुलांनी मिळवलेले आहेत आणि ते सगळी शेतकऱ्यांची मुलं या पारेगाव मधूनच काम करणार आहेत. त्यामुळे पुण्या मुंबईकडे जाणारा लोंढा थांबवण्याचं जे आमचं मिशन होतं ते खऱ्या अर्थाने आज सत्यात उतरत आहे. बाप कंपनीने अनेक इंटरनॅशनल क्लायंट सोबत गेल्या 3 वर्षात काम केलं. अनेक शेतकऱ्यांचे कुटुंब सेटल केली आणि अनेकांना स्वप्न दाखवली आणि ती पूर्णही करून दाखवली. आमच्या या यशस्वी प्रवासात आता अनेकांनी साथ द्यायला सुरुवात केलेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आपली दीदी मेघना दीदी बोडीकर यांनी आम्हाला परभणी जिल्ह्यामध्ये सेलू तालुक्यामध्ये जवळजवळ 10 एकर जागा आणि बिल्डिंग बांधून देत आहात. त्यामुळे तिथेही बाप कंपनीचं आता दुसरं ऑफिस सुरू होत आहे. आदरणीय राजेशजी टोपे साहेबांनी जालना जिल्ह्यामध्ये आपल्याला त्यांच्या कॉलेजमध्ये पूर्णपणे 3 फ्लोअरची बिल्डिंग बाप कंपनीसाठी दिलेली आहे आणि तिथेही आपलं सीओई सुरू होत आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पोहोचण्याचा आपला मानस आहे आणि त्याचबरोबर युरोप आणि अमेरिकेमध्ये प्रचंड मोठं एक्सपान्शन करण्याची आमची आता तयारी चालू आहे. त्यामुळे डिसेंट्रलायझेशन ऑफ आयटी हा प्रयोग सक्सेसफुल करण्यासाठी शेतकऱ्यांना आणि ग्रामीण भागातल्या युवकांना खरा बाप म्हणून त्यांच्या पाठीमागे राहण्यासाठी जो प्रयत्न आम्ही सुरू केला होता आज तो सत्यात उतरत आहेत आणि तुम्ही त्या सगळ्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार. आणि बाप कंपनी अशीच मोठी होत राहो, अशीच आणि ग्रामीण भागाचा उद्धार आमच्या हातून हो अशीच सगळ्यांना अशीच आपण प्रार्थना करूया. धन्यवाद.